हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका। मोदींकडून उद्धव ठाकरे यांचा नकली संतान असा उल्लेख। बेअकली माणसा मला नकली म्हणतो, उद्धव ठाकरे मोदींवर संतापले। मोदींकडून बाळासाहेब आणि मासाहेबांचा अपमान, बाळासाहेबांचा अपमान मी सहन करणार नाही, उद्धव ठाकरेंचा इशारा। 27 वर्ष महाराष्ट्र जिंकण्यासाठी लढणाऱ्या एका औरंगजेबाला आम्ही महाराष्ट्रामध्ये गाडलं तर मोदी तुम्ही कोण, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। पंतप्रधान मोदींवरील वक्तव्य संजय राऊतांच्या अंगलट येण्याची शक्यता। भाजपकडून निवडणूक आयोगासह मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार। मोदींच्या जीविताला धोका असल्याचा तक्रारीत उल्लेख। तो आमदारच कसा होतो ते बघतो, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आमदार अशोक पवार यांना खुलं चॅलेंज, तर शरद पवार यांच्याकडून अशोक पवार यांना मंत्रिपदाचा शब्द। शिंदे गटामध्ये गेलेल्या महिला माजी नगरसेवकासह पतीला जीवे मारण्याची धमकी। ठाकरे गटाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना धमकी दिल्याचा आरोप। मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। हिना गावित यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांची आज नंदुरबारमध्ये जाहीर सभा। अहिंसा शाळेजवळ 55 एकर परिसरात सभेची जोरदार तयारी। एकनाथ शिंदे आज खेड आणि छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर। संध्याकाळी वैजापुरात तर पुण्यात देखील आज सभांचा धडाका। फडणवीस आणि अजित पवार यांची भोसरीमध्ये सभा। कल्याण काळे आणि खैरेंसाठी आज ठाकरे यांची जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा, तर धंगेकर यांच्यासाठी शरद पवारांची पुण्यातील वडगाव चेरीमध्ये सभा होणार। पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी आज राज ठाकरे यांची सभा। अलका टॉकीज चौकामध्ये सायंकाळी 6 वाजता सभेचं आयोजन। नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये सीबीआय आणि बचाव पक्षाचा अंतिम युक्तिवाद पूर्ण। पुणे सत्र न्यायालय आज निकाल देणार। जागतिक कुस्ती संघटनेकडून बजरंग पुनिया निलंबित, उत्तेजक चाचणी नकार दिल्यामुळे कारवाई। अंबरनाथमध्ये आज पाणीपुरवठा बंद। चिखलोली धरणामध्ये कमी पाणीसाठा, पुढील 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होणार। 10वीच्या परीक्षा शुल्कामध्ये वाढ करण्याचा राज्य मंडळाचा निर्णय। जुलै आणि ऑगस्टमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेपासून नवीन शुल्क आकारणी। मध्य रेल्वेवर आज आणि उद्या मध्यरात्री 12:30 ते सकाळी 4:30 वाजेपर्यंत ब्लॉक। सीएसएमटी स्थानकावरील प्लॅटफॉर्मचं विस्तारीकरणाचं काम होणार। एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे। कंपनीकडून समस्यांमध्ये लक्ष घालण्याचं आश्वासन। 25 कर्मचाऱ्यांच्या बडतर्फीचं पत्र देखील मागे घेण्याचं मान्य। पुणे, भंडारा, वाशिम, यवतमाळला अवकाळी पावसानं झोडपलं। अवकाळी पावसामुळे शेतकरी हतबल, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान। येत्या 24 तासामध्ये राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस कोसळण्याची शक्यता। मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। अरविंद केजरीवालांना अंतरिम जामीन देण्यास ईडीचा विरोध। निवडणूक होईपर्यंत केजरीवालांना अंतरिम जामीन देण्याबाबत आज सुनावणी होणार। आयपीएलमध्ये पंजाब विरुद्ध बंगळुरूचा 60 धावांनी दमदार विजय। विराटची 92 धावांची तडाखेबाज खेळी, तर सिराजच्या नावावर 3 विकेट्स। बंगळुरूच्या प्ले ऑफच्या आशा कायम। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।